हॅलो एव्हरीबडी. या सदरात आपण डिस्प्रॅक्सिया किंवा अप्रॅक्सिया ऑफ स्पीच बद्दल बोलत आहोत. जसं की मी पहिल्या सेगमेंटमध्ये सांगितलं होतं की ही एक न्यूरोलॉजिकल मोटर प्लॅनिंगचा इश्यू आहे. सो याच्यावर सगळ्यात प्रभावी फॉर्म ऑफ ट्रीटमेंट इज स्पीच थेरपी. स्पीच थेरपिस्ट तुमची या डिसऑर्डर क्युअर करण्याबरोबर कशी मदत करू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुलं बुद्ध्यांकाने कमी असतात किंवा त्यांना मेंदूचा काही विकार असतो असं नाही. सो दे हॅव गुड इंटेलिजन्स बट डिफिकल्टी इन मोटर प्लॅनिंग. So the best way to do this is sound sequencing किंवा वारंवार त्यांना आवाजाची शब्दांची ओळख करून देणे आणि त्यांच्याकडून ते म्हणून घेणे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी डू इज आर्टिक्युलेशन ड्रिल्स. म्हणजे एखादा अस्पष्ट साऊंड जो आहे तो वारंवार त्यांच्याकडून बोलून त्याचा सराव करून घेणे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना फक्त ऐकून हे शब्द रिपीट करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना टॅक्टाईल म्हणजे टचद्वारे किंवा व्हिज्युअल म्हणजे पिक्चर्सद्वारे या साऊंड्सची ओळख करून असोसिएशन निर्माण करणं महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे ओरल प्लेसमेंट थेरपी ज्याच्याबद्दल आपण आधी माहिती घेतली आहे, इट इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ ट्रीटमेंट इन डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच. या व्यतिरिक्त डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच असलेल्या पेशंट्सला आपण त्यांच्या बोलण्याच्या स्पीड म्हणजे गती किंवा इंटोनेशन पॅटर्न्स जे आहेत म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन आवाजाचा चढ उतार याच्यासाठी सुद्धा ट्रेन करू शकतो. डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच असलेल्या पेशंट्सला जनरली बोलता सगळं येतं, पण त्यांना योग्य क्रम किंवा आपल्या मसल्सला आपल्या स्नायूंना कसं कंट्रोल करायचं हे जमत नाही. सो त्यांना हा कंट्रोल आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट देअर स्पीच बिकम्स क्लिअर अँड कॉन्फिडंट. सो द गोल ऑफ स्पीच थेरपी इन डिस्प्रॅक्सिया इज क्लिअर अँड कॉन्फिडंट कम्युनिकेशन फॉर अ बेटर फंक्शनिंग इन सोसायटी. थँक यू.